नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळणारी हरभऱ्याची चमचमीत अशी भाजी। सर्वात आधी गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालून घेतोय। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे घालून घेऊ। अर्धा चमचा मी जिरे घातले त्यामध्ये। आता मी 2-3 बारीक तमालपत्र घालून घेते त्यामध्ये। नंतर कढीपत्त्याची पानं, थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये। यानंतर मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्यांना मी मधनं कापून घेतलेले थोडंसं। आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊ तेलामध्ये। नंतर मी कांदा कापून घेतला आहे। कांदा मी जास्त बारीक कापलेला नाही आहे, थोडासा मोठा मोठा कांदा कापून घेतलेला आहे। आपल्याला कांदा मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, जास्त लाल करायचा नाही आहे। त्यामुळं आपण एकसारखं हलवून घेऊ। आता यामध्ये मी अद्रक लसूण याची पेस्ट केलेली आहे। पेस्ट म्हणजे मी खलबत्त्यामध्ये त्याला टेचून घेतलेले आहे, ते आपण घालून घेऊ। त्यानंतर हळद, घरचा गरम मसाला घालते मी 2 चम्मच। त्यानंतर मग धनेपूड आणि जिरेपूड, अर्धा चम्मच धनेपूड घातली आहे, पाव चम्मच मी जिरेपूड घातलेली आहे आणि 1 मोठा चम्मच मी मिसळ मसाला घातलेला आहे आणि 1 मोठा चम्मच गरम मसाला। मिसळ मसाल्याच्या जागेवर छोले मसाला वापरला तरी चालतो, पण या दोन्हीपैकी कोणता तरी एक मसाला वापरायचा। यानंतर आपण कस्तुरी मेथी घालून घ्यायची थोडीशी आणि तेलामध्ये मसाले आपण चांगले परतवून घ्यायचे। मसाले व्यवस्थित परतले की आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेतोय। 3 छोटे छोटे टोमॅटो घेतलेले मी कट करून। परतलेल्या मसाल्यांमध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया लगेच आणि टोमॅटो घातल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये लगेच मीठ घालायचं आहे। आपण आता भाजीला जेवढं लागेल तेवढं मीठ घालून घेणार आहोत। आपण हरभरे उकडून घेतलेले आहेत, त्यामध्ये पण मीठ घालून घेतलेले आहे हरभरे उकडताना, त्यामुळे आपण मसाल्यापुरतंच मीठ घालणार आहोत यामध्ये। टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे। आता आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत याच्यामध्ये। पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आणि पाणी घालायचं त्यामध्ये। पाण्याने टोमॅटो पण शिजले जाईल आणि आपले मसाले त्यामध्ये व्यवस्थित शिजतील, म्हणून थोडंसं आपण पाणी घालणार आहोत। आता यावर आपण थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत मसाले। अगदी 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला मसाले शिजण्यापुरतं आणि मसाल्याला तेलही छान सुटतं झाकण ठेवल्यानंतर। आपला मसाला तयार झालेला आहे। या भाजीमध्ये आपल्याला शेंगदाणे किंवा खोबरं याचा वापर करायचा नाही आहे। आपण पूर्णपणे टोमॅटो आणि कांदा याच ग्रेव्हीवर आणि थोडेसे हरभरे जे आहेत आपले उकडलेले ते आपण क्रश करून टाकणार आहोत। त्याचाच घट्टपणा येणार आहे, पण भाजी खूप छान होते या पद्धतीने केल्याच्या नंतर। मी हरभरे शिजवून घेतलेले थोडंसं मीठ घालून कुकरला। आता आपण हरभरे आणि त्याच्यासोबत जे उकडलेलं पाणी आहे हरभऱ्यांचं ते आपण भाजीमध्ये घालून घेऊ। आपल्याला ते पाणी फेकून नाही द्यायचं आहे। आपण मसाल्यांमध्ये उकडून घेतलेले हरभरे घालून घेऊ। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये मी जे आपण वाटून घेतलेले हरभरे होते, मी थोडेसे अर्धी वाटी हरभरे साईडला काढून घेतले होते आणि ते थोडेसे क्रश करून घेतले, जास्त पेस्ट नाही केली बारीक, जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे, ते आपण त्यामध्ये घालू। यांनी थोडासा भाजीला घट्टपणा येतो आणि भाजी अशी थोडीशी मसालेदार दिसते, म्हणून आपण ते वापरणार आहोत। उकडलेल्या हरभऱ्यांच्या जागेवर आपण थोडंसं बेसन भाजून टाकलं तरी पण भाजी छान होते, पण तेच हरभरे थोडेसे क्रश केले तर बेसन टाकायची गरज पडत नाही, म्हणून हरभरे टाकलेत मी क्रश करून। आता थोडीशी आपण कापलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि भाजीला उकळी येऊन देऊ। भाजीला व्यवस्थित उकळी आली की आपण झाकण ठेवून बराच वेळ भाजी शिजवणार आहे, कारण आपण हरभरे उकडताना फक्त मीठ टाकलं होतं। आपल्याला हरभऱ्यांमध्ये पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर उतरला पाहिजे इतपत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। ही भाजी आपण उकळी आल्याच्या नंतर या पद्धतीने पातळ ठेवली तरी पण छान लागते रस्सा भाजी म्हणून, पण मला ही मुलांच्या टिफिनवर द्यायची म्हणून मी थोडीशी तिला ड्राय बनवणार आहे। ड्राय म्हणजे जास्तही ड्राय नाही, थोडंसं त्याचं पाणी आटवून घेणार आहे। आपण कोणत्या कार्यक्रमात किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये ही हरभऱ्याची भाजी नक्कीच खाल्ली असेल आणि तुम्ही ह्या पद्धतीने भाजी घरी करून बघा। आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे पहा। आता ही भाजी खाताना जर याच्यावर थोडंसं साजूक तूप टाकून खाल्लं तर भाजीची चव डबल वाढते। तुम्ही ट्राय करून बघा नक्की एकदा।
ही भाजी तुम्ही लग्नाच्या पंक्तीत किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये नक्की खाऊन बघितली असेल. आता ही भाजी तुम्ही घरी करून बघा. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.